राजस्थानमधील पाली जिल्ह्यातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करत तिला ठार केलं. कारण त्याला संशय होता की पत्नीने त्याच्या वडिलांच्या खिशातून पैसे काढून घेतले. आरोपीने बेदम मारहाण करत आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा लपवण्यासाठी हत्येला रस्ता अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तिथे महिलेच्या अंगावरील जखमा पाहून डॉक्टरांनी पोलिसांना बोलावले. पोलीस घटनास्थळी दाखल होताच हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी सांगितले की ही घटना पाली शहराच्या टीपी नगर पोलीस ठाणे क्षेत्रातील सुंदर नगर विस्तार कॉलनीमधील आहे. येथे आरोपी दिलीप नेत्याची पत्नी यशोदा वय वर्ष 28 हिची बेदम मारहाण करून त्याने हत्या केली. आरोपी दिलीपचे वडील गिरीधारी लाल यांच्या खिशातून पैसे गायब झाले होते. याबाबत गिरीधारी यांनी आपला मुलगा दिलीपकडे तक्रार केल्यानंतर दिलीपला आपल्या पत्नीवर संशय आला. त्याने पत्नीला खोलीत बंद करून तिच्याकडे चौकशी केली. मात्र पैसे न मिळाल्यामुळे रागाच्या भरात त्याने पत्नीला लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण केली आणि यातच तिचा मृत्यू झाला.